मंडळी नमस्कार. आज खूप दिवसांनी एका विषयावर व्हिडिओ बनवावासा वाटला. मी भाऊ चास्कर आणि एका अत्यंत संवेदनशील विषयावर आज आपण बोलणार आहोत. शिक्षण हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे आणि शिक्षक, पालक, बालक, शिक्षक ह्या सगळ्यांच्या संगमावर शिक्षणाचा माळा फुलतो. परंतु त्याच्यामधले शिक्षक जे आहे ही अत्यंत महत्त्वाची कडी आहे शिक्षणाच्या साखळीतली. ती अत्यंत अस्वस्थ आहे, असुरक्षित आहे, ताणात आहे, त्रासात आहे. ती वेगवेगळ्या कारणांनी आहे. अशैक्षणिक कामांचा भुंका शिक्षकांच्या मनाला गुरतडतोच आहे. शासनाची धोरणं म्हणजे शिक्षक आता हायब्रिड मोडवर आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडवर शिक्षक काम करतात. वेगवेगळे ॲपचा ताप आहे. पोर्टलवर फोटो व्हिडिओ अपलोड करायचे आहेत, एक्सेल सीट भरायचे आहेत, हे सगळं चालूच आहे. पण हे सगळं असताना सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व शिक्षक जे सेवेमध्ये आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा TET देणं सक्तीचं केलं. तसा एक सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्भळा निकाल आला आणि त्यामुळे शिक्षकांचं मन मानस जे आहे त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर काय म्हणू अस्वस्थता आणि असुरक्षितता आहे. आता शिक्षकांचे काम जे आहे ती प्रक्रिया मानस प्रक्रिया आहे. जर शिक्षक स्वस्थ असतील तर मस्त काम करू शकतील. शिक्षकांच्या मनाला जर भुंका कुरतडत असेल काळजीचा, चिंतेचा, अस्वस्थता आणि असुरक्षितता असं जर मनामध्ये असेल तर शिक्षक गुणवत्तापूर्ण काम कोणतंच करू शकत नाही. म्हणजे शिकवण्याचंच काम करू शकत नाही. कारण शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठीची एक पूर्व अट आहे, ते मन स्वस्थ असायला पाहिजे. कोणतीही दबाव, प्रभाव, दहशत, दडपण त्या मनावर नसायला पाहिजे. आणि आता मात्र शिक्षकांना TETची सक्ती करण्यात येते. TETची सक्ती सर्वोच्च न्यायालयानं केल्याच्या नंतर शिक्षकांची प्रतिक्रिया उमटली. एक 9 तारखेला मोर्चा निघाला राज्यभर आणि त्यानंतर परवाच्या 5 डिसेंबरला वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कचेऱ्यांवर शिक्षकांनी, पालकांनी, शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. आणि त्यामुळे हा जो TETचं शिक्षण आणि शिक्षणातल्या वेगवेगळ्या अशैक्षणिक तत्व जे आहेत त्याच्या संबंधानं आणि शिक्षक पात्रता परीक्षेबरोबरच संच मान्यतेमध्ये शिक्षकांची जे काय पदं कमी झाली हे सगळे मुद्दे चर्चेला आलेले आहेत. त्याबाबतच आपण बोलणार आहोत. पहिला मुद्दा TETचा. 1 एप्रिल 2010 साली शिक्षण हक्क कायद्याची राज्यात अंमलबजावणी झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाचा अधिकार संसदेनं 2009 साली पारित केला. त्याच्या आधी उन्नीकृष्णन केस जे 1991च्या आसपास सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि घटनेतलं जे काही 21वं कलम आहे, जीविताचा अधिकार आहे, प्रतिष्ठा संपन्न जगण्याचा अधिकार आहे, शिक्षणाच्या अधिकाराशिवाय प्रतिष्ठा संपन्न जगण्याचा अधिकार, जीविताचा अधिकार अपूर्ण अशा प्रकारचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि त्यानुसार शिक्षणाचा अधिकार अस्तित्वात आला. आता शिक्षण हक्क कायद्यामध्ये NCTची जी काही आपली एक राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आहे, त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची केली. शिक्षक होण्यासाठी आधी 12वी, BA, मग D.Ed, B.Ed अशा प्रकारे शैक्षणिक अर्हता अधिक व्यावसायिक अर्हता. त्यानंतर नोकरीमध्ये असलेले शिक्षक जे आहेत ते निवड मंडळाची परीक्षा देऊन आलेले आहेत, मुलाखत झालेली आहे. तरी सुद्धा NCTनं 2011च्या ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET सक्तीची असेल असं सांगितलं. शिक्षण हक्क कायद्यामध्ये याची तरतूद नाही. शिक्षण हक्क कायद्यामध्ये 2017 साली संशोधन केलं आणि गॅझेटमध्ये कलम 23 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची केली. आता यातलं गौडबंगाल काय आहे हे कळायला मार्ग नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देईपर्यंत NCTनं सक्ती केली आणि नंतर 2017 साली शिक्षण हक्क कायद्यातल्या कलम 23 मध्ये संशोधन होऊन ती सक्ती करण्यात आलेली आहे शिक्षकांना. तोपर्यंत राज्य सरकारांनी, केंद्र सरकारांनी कुणीही शिक्षकांना सांगितलं नाही तुम्हाला ही TET द्यायला लागेल, ही सक्तीची आहे. आता मुद्दा काय आहे? मुद्दा पुढे पूर्वलक्षी प्रभावानं सप्टेंबर महिन्यामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा किंवा निकाल आला की सर्व शिक्षकांना नोकरीतल्या TET शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला लागेल, याची पूर्वपीठिका किंवा त्यातलं तिथं मला असं वाटतं की चर्चा, विचार
होण्याची गरज आहे आणि मग धोरण ठरवण्याची गरज आहे. एखादा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावानं तशी अंमलबजावणी करता येते का? करायला पाहिजे का? नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला ते धरून आहे का? उदाहरणार्थ, समाजामध्ये वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत, व्यवसाय आहेत आणि व्यावसायिक आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर आहेत, MD, MS, DM अशा प्रकारे वेगवेगळ्या पदव्युत्तर परीक्षा डॉक्टर देतात, प्रॅक्टिस करतात आणि त्यांना पुन्हा तुम्ही अशा प्रकारे एखादी परीक्षा दिली पाहिजे असं कोणी म्हणायला जात नाही. एकदा जर LLB, LLM किंवा वकिली व्यवसायासाठी आवश्यक ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कायद्याचा अभ्यास सतत करणारे जे वकील असतात ते वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करत असतात. त्यांना कोणी परत म्हणत नाही की या अशा प्रकारची परीक्षा दिली नाही तर तुमची सनद रद्द करू. किंवा CA आहेत, ते मरेपर्यंत प्रॅक्टिस करत असतात. आता इथे प्राध्यापकांना जेव्हा वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर नेट सेट या प्रकारच्या चाचण्या कंपल्सरी करण्यात आल्या तेव्हा त्या पूर्वलक्षी प्रभावानं प्राध्यापकांना लागू केलेल्या नव्हत्या. म्हणजे नेट आणि सेट लागू केल्याच्या नंतर जे सेवेत आलेले प्राध्यापक आहे त्यांच्यासाठी त्या सक्तीच्या होत्या, त्याच्या आधीच्या सक्तीच्या नव्हत्या. इथे मात्र NCTEनं 2011च्या ऑगस्ट महिन्यामध्ये हा TET सक्तीचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र सरकारनं 23 ऑगस्ट 2013ला त्या संबंधानं काही एक कार्यपद्धती निश्चित करणारा GR काढलेला आहे. आता मुद्दा इथे असा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा सर्व शिक्षकांना TET सक्तीची असेल असं म्हटलं त्यावेळेला न्यायालयाच्या समोर मुद्दे समोर ठेवताना मला असं वाटतं का काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. हे अत्यंत नम्रपणानं नमूद करायला पाहिजे. पूर्वलक्षी प्रभावानं एखाद्या कायद्याची अंमलबजावणी अशी करता येते का, ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे का, हा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजे जर शिक्षणाच्या अधिकाराशिवाय जीविताचा अधिकार अपूर्ण असेल असं जर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे, निर्वाळ आहे, तर जो उपजीविकेचा अधिकार आहे, एक व्यावसायिक पात्रता, शैक्षणिक अर्हता मिळवल्यानंतर नोकरी मिळवताना जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला सिद्ध केलेलं आहे लेखी तोंडी परीक्षेतून, तर मग TET तुम्ही झाला नाही म्हणून तुम्ही शिक्षक म्हणून काम करण्याच्या योग्यतेच्या पात्रतेचे नाही आहात असं कसं म्हणणार? आणि ते संविधानिक तत्वांना म्हणजे जीविताचा अधिकार जो आहे, उपजीविकेचा जो अधिकार आहे, तो शिक्षकांचा डावलला जात नाही का? माझा मुद्दा असा आहे इथे की TET परीक्षा जी आहे ती परीक्षा काय आहे? वस्तुनिष्ठ म्हणजे शिक्षक जो अभ्यासक्रम शिकवतात त्यातले वस्तुनिष्ठ प्रश्न लिहायचे आहेत, वेगवेगळ्या विषयात. उदाहरणार्थ गणितातले असतील किंवा भाषेतले असतील, इंग्रजीतले असतील, म्हणजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतके मार्क्स मिळवले म्हणजे तुम्ही ती TET परीक्षा उत्तीर्ण झाला असा त्याचा अर्थ आहे. शिक्षक TETला घाबरत नाहीये, शिक्षक कोणत्याही परीक्षेला घाबरत नाहीये. कोणीतरी सोम्यागाम्या चिम्या उठून काहीतरी बरळतात किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा कधी कधी तोल सोडून बोलतात, ताल सोडून वागतात आणि समाजही त्यांचंच ओढत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही काळजीची गोष्ट आहे. कारण शिक्षकांच्यावर जेव्हा हिंस्र स्वापदासारखे तुटून पडतात लोक आणि शिक्षकांची बेआबरू करतात तेव्हा शिक्षणाची प्रक्रिया ही मानस प्रक्रिया आहे. आणि आधीच एक तर अशैक्षणिक कामांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भुंगा शिक्षकांच्या मनाला कुरतडतोय. ऑनलाईन कामं, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप, एक्सेल शीट, पोर्टल, व्हिडिओ, फोटो, हे अपलोड करा, ते अपलोड करा, हे डाउनलोड करा. त्याच्यात शिक्षणच अपलोड होत नाही आहे. हे सगळं डाउनलोड करता करता आणि हे सगळं करता करता त्याच्यामुळे शिक्षणाच्या घसरत्या गुणवत्तेवर शिक्षक काम करत नाही म्हणून गुणवत्ता येत नाही असं म्हणणं अत्यंत सोपं लॉजिक आहे. पण शिक्षणातली धोरणं जी आहे ती शिक्षकच नाही, बालकच नाही किंवा शिक्षणच नाही आहेत का? वेगवेगळ्या
चे सतत GR येतात, परिपत्रकं येतात, उपक्रम येतात. त्याच्यामध्ये अक्षरशः शिक्षकांच्या मनाला तो भुंगा कुरतडतोय. म्हणजे जर शिक्षण बंदी करायची असेल तर हे पुरेसं आहे, शाळा बंद करण्याची गरज नाही. हे जे अशैक्षणिक कामांनी या प्रकारचा जो मारा सुरू आहे, एकामागून एक, आधीचा कार्यक्रमाचं अनुधावन होत नाही, फॉलोअप घेतला जात नाही, दुसरा येतो, तिसरा येतो, चौथा येतो, 100वा येतो, 1000वा येतो. तो मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू आपण. परंतु निलेश निमकर नावाचे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक आहेत. तर मगाशी ती जी चर्चा एका वृत्तवाहिनीवर सुरू होती त्याच्यामध्ये हा मुद्दा आपल्या समोर जरा विस्ताराने ठेवावा. त्या वेळेच्या मर्यादेमुळं तो मुद्दा तिथे ठेवता आला नाही. कागद पेन घेऊन पाठांतर करून किंवा वाचन करून एखादी परीक्षा दिली, त्याच्यामध्ये खूप चांगले 100पैकी 100 मार्क्स मिळवले म्हणून तुम्ही शिक्षक असण्याच्या पात्रतेचे, योग्यतेचे, लायकीचे असता का? त्या प्रकारचे कौशल्य तुम्ही मिळवलेले असतात का? हा निलेश निमकरांनी उपस्थित केलेला मुद्दा मला अत्यंत जवळचा वाटतो. कारण मार्क्स मिळतील. शिकवणं ही वेगळी गोष्ट आहे, शिकवणं ही कला आहे. शिकवण्यावर प्रेम असावं लागतं, शिक्षकी पेशावर प्रेम असावं लागतं. एज्युकेशन ही पॅशन असायला लागते किंवा ती व्यावसायिक कौशल्य अंगी बाणवणं. उदाहरणार्थ माझ्यासारख्या एखाद्या शिक्षकाला गणितातला एक कूट प्रश्न सोडवता आला नाही म्हणून काय 4थीपर्यंत शिकवण्यासाठी मी लायकीचा ठरत नाही का? हा महत्वाचा मुद्दा इथे. आणि म्हणून निलेश निमकरांनी जो काय मुद्दा चर्चेला समोर आणलेला आहे तो मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं त्या प्रकारचा विचार करायला हवा. सरकारने त्या मुद्द्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे अत्यंत दर्जेदार व्यावसायिक अभ्यासक्रम डिझाईन करून शिक्षकांना त्याचे क्रेडिट्स द्यायला पाहिजे. आणि ते क्रेडिट्स देत असताना जे आपण शिकलेलो आहे ते वर्गामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव जोडून घेऊन शिक्षकांची पात्रता निश्चित करायला पाहिजे. TET शिक्षकांची पात्रता निश्चित करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखून. कारण न्यायालय समोर तांत्रिक मुद्दे लक्षात घेतं, कायदे तपासून बघतं आणि निकाल देतं. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे आता हे कसं झालं, हे वराती मागून घोडं म्हणतो ना आपण, म्हणजे लग्नाचा विषय निघालायचा तर मला सांगू द्या की TETचं कसं झालंय. नवरा नवरी हे लग्न झालं, काही दिवस त्यांचा प्रपंच सुखनैव प्रपंच सुरू आहे. त्यांना मुलं बाळं झालेली आहेत, त्या मुलं बाळंही आता लग्नाला आलेली आहेत, किंबहुना त्यांचीही लग्न झालेली आहे. आणि मग आता कोणीतरी असं म्हणतं की तुम्ही आई आणि वडिलांपैकी तुम्ही शिक्षक आहात, तुमची मुलं बाळी जरी लग्नाला आली असली तरी सुद्धा तुम्ही प्री वेडिंगचा व्हिडिओ आम्हाला पाठवा, नाहीतर आम्ही तुम्हाला नोकरीतून कमी करू. जोक अपार्ट, विनोद थोडा वेळ बाजूला ठेवू. परंतु मला असं वाटतं की ही अन्यायकारक गोष्ट याच्यासाठी आहे की इथे एक गमतीशीर विरोधाभास तुम्हाला मी सांगतो की ज्या शाळांमध्ये 20 पट नाही त्या शाळांमध्ये एक कायमस्वरूपी शिक्षक असतील आणि दुसरे शिक्षक कंत्राटी पद्धतीचे असतील. हे कंत्राटी पद्धतीचे जे शिक्षक आहेत त्यांना TETची सक्ती नाही. जे सेवेत असलेले शिक्षक आहेत त्यांना TETची सक्ती आहे. आता पूर्वलक्षी प्रभावानं कोणताही कायद्याची अंमलबजावणी करणं हे संविधानिक आहे का, हे कायदेतज्ञ त्याच्याविषयी जास्त सांगू शकतील. मी एक शिक्षण क्षेत्रातला कार्यकर्ता आहे, त्याच्याबद्दल मी काही कमेंट करणं योग्य होणार नाही. परंतु इथे सरकारनं संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारनं असा निर्णय घेतलाय बरं का. कर्नाटक सरकारनं, शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्भळा आल्यानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आधी TETच्या आधी म्हणजे 2011च्या आधी जे शिक्षक नोकरीत आहे त्यांना त्याच्यातून वगळलेलं आहे. आणि हे जास्त नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की शिक्षकांनी TETला विरोध केलेला नाही, कार्यपद्धतीला विरोध केलेला आहे. शिक्षकांनी स्वतःची लायकी, पात्रता, कौशल्य सिद्ध केल्यानंतरच ते नोकरीत आलेले आहेत. त्यामुळं वारंवार हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. आणि म्हणून आता शिक्षकांचे जे प्रशिक्षण कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये पूर्व चाचणी, उत्तर चाचणी असते. 12 वर्ष झाल्यानंतर जी काही एक वेतन श्रेणी किंवा 24 वर्ष झाल्यानंतर वेतन श्रेणीमध्ये बदल होतात, तर त्याच्यासाठी व्यावसायिक पात्रता शिक्षकांना वाढवावी लागते. आणि केवळ व्यावसायिक पात्रताच नाही तर पुढे परीक्षाही द्यायला लागते आणि त्याच्यातून पुन्हा स्वतःला सिद्ध करतच
प्रमोशन मिळतं. आणि त्यामुळं टीईटीचं जे काय तुम्ही टीईटी नसाल तर तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही, हे सुद्धा शिक्षकांवर अन्यायकारक आहे. हेही मला आपल्या सगळ्यांच्या समोर इथे ठेवायला पाहिजे. आता इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा टीईटीच्या बाबतीतच लक्षात घेण्यासारखा आहे की शिक्षण हे युगानुकूल असतं, कालसुसंगत असतं. शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड करायला पाहिजे. शिक्षक अपडेट असायलाच पाहिजे. त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये द्वंद्व असण्याचं कारण नाही, कोणत्याच प्रकारचं द्वंद्व असण्याचं कारण नाही. परंतु गॅझेटमध्ये 17 साली तरतूद केल्यानंतर आतापर्यंत सरकारनं काहीच का नाही सांगितलं. इथं संशय घेतो, काहीतरी काळबेर आहे, काहीतरी गडबड आहे. आणि विद्यार्थ्यांची परीक्षा ज्या अभ्यासक्रमावर शिक्षक घेतात ते शिक्षक परीक्षेला कशाला घाबरतील. परंतु जरा सरकारनं याबाबत, महाराष्ट्र सरकारनं एक अभ्यास गट नेमावा, त्याच्यामध्ये शिक्षक प्रशिक्षणामध्ये किंवा अभ्यासक्रम संशोधनामध्ये एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, संशोधनाच्या अंगानं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, संस्था आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, शिक्षक संघटनांचे नेते आहेत, चांगले शिक्षक आहेत, पालक आहेत, यांचा एक अभ्यास गट नेमावा आणि त्याच्यातून काही सूचना घ्याव्यात. आणि आत्ता शिक्षक ताणात आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं की शिकवणारं मन जर अस्वस्थ असेल, असुरक्षित असेल तर ते कसं चांगलं शिकवणार मला सांगा ना तुम्ही. एखादं मूल आजारी असेल आणि शिक्षक कितीही चांगलं शिकवत असतील तर लक्ष नाही लागणार त्या मुलाचं. तसंच शिक्षकांचं झालंय. कारण मानसशास्त्र वेगळं नसतं, तेच मानसशास्त्र शिक्षकांना लागू आहे. जर बालक स्नेही असायला पाहिजे शाळा आणि शिक्षण, तर शिक्षक स्नेही असायला पाहिजे. आणि म्हणून आता शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारी आहेत. मुलांचं शिक्षण सुरू आहे, घरं बांधलेत, त्याच्यासाठी कर्ज घेतलेत, गाड्या घेतल्यात. आणि हे सगळं आता तुम्ही 50ला आल्यानंतर, 45ला आल्यानंतर म्हणता की तुम्ही जर ही पात्रता परीक्षा जर त्याच्यामध्ये तुम्ही सिद्ध केलं नाही तर तुमच्या नोकऱ्या जातील. असं कसं चालेल. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार जर मुलांचा अधिकार आहे तर उपजीविकेचा अधिकार आणि घटनेचं जे काही 21 कलम आहे की प्रतिष्ठा संपन्न जगण्याचा, जीविताचा अधिकार तो शिक्षकांना आहे. त्याच्यामुळं सरकारनं याच्याबद्दल परीक्षा नको अशी भूमिका नाही, त्याच्या कार्यपद्धतीविषयीचा मुद्दा आहे. आणि इथे एक प्रतिमाभंजन शिक्षकांचं सुरू झालेलं आहे. यांना परीक्षाच नको आहे, यांना अमुकच नको आहे. तर इथे सुद्धा काय आहे माहिती का की जागतिकीकरणानंतर खूप चित्र गतीनं बदलत चाललेलं आहे आणि शासकीय अनुदानित शिक्षण व्यवस्थेचं काय होतं हे आपण बघतो आहोत. त्याच्यासमोर अनेक अडथळ्यांची शर्यत उभी केली जाते. आणि आज शिक्षण व्यवस्थेचा म्हणजे तुम्हाला मला हे नम्रपणानं सांगू द्या, म्हणजे जे शिक्षकांच्या शिवाय इतर शिक्षण ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणजे पत्रकार असतील, पालक असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, ते हा व्हिडिओ बघत असतील तर मला तुमच्यासमोर हे सगळं सांगू द्या की एकूण जगभर अनुदानित शिक्षणाची व्यवस्था आणि एकूणच लोककल्याणकारी राज्य जे आहे ते अडचणीत येत चाललेलं आहे. भारतातली अनुदानित शिक्षणाची व्यवस्था सुद्धा अडचणीत येत चाललेली आहे. एका बाजूला शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामं लावायची, शिक्षकांना वर्गामध्ये काम करता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची. पुन्हा असरसारखे अहवाल येतात आणि सांगतात की शिक्षक शिकवत नाही म्हणून गुणवत्ता नाही. खरं म्हणजे मूल नापास होतं तेव्हा सबंध व्यवस्था नापास होत असते. धोरणं आखणारं सरकार असेल, तिथले प्रशासन असेल आणि शिक्षक हा अर्थातच महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षकही नापासच होतात, म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे. परंतु इथे शिक्षकांचं प्रतिमाभंजन करण्यासाठी याचा वापर केला जातोय का? शासकीय अनुदानित शिक्षण व्यवस्थेचा जो कणा आहे शिक्षक, की ज्याच्यामुळे हे सगळे विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षक ताकदीनं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, ते विद्यार्थ्यांना शिकवताय आणि म्हणून काहीतरी इथे सुरू आहे, तो कणा मोडण्याचा प्रयत्न होतोय का? शिक्षकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होतोय का? परीक्षा घेणारे शिक्षक परीक्षा द्यायला कसा नकार देतील? आणि म्हणून शिक्षकांचं प्रतिमाभंजन करून शासकीय शाळांची विश्वासार्हता एकूण वादाच्या केंद्रस्थानी खेचली जाते का? खरं म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा खाजगी आणि सगळ्याच शाळांमधील शिक्षकांना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षकांनीही धीर धरायला पाहिजे. आता शिक्षकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे, गोंधळ आहे, संभ्रम आहे. जे मोर्चे निघाले त्याचंही कारण तेच आहे. खरं म्हणजे सरकार, मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो, माझ्या प्रत्येक वेळेला म्हणत असतो, सरकार मायबाप असतं. आणि मोर्चे काढून शिक्षकांनी काय सांगितलं की बाबा आमचं गाऱ्हाणं तुम्हाला सांगायला आलेलं आहे. लोकशाहीमध्ये ही एक संसदीय कृती आहे आणि ती संसदीय कृती शिक्षकांनी केलेली आहे.
त्यामुळे सरकारनं आता संवादाचा जो सूर आहे तो आळवायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 20 पट जर नसेल तर तिथले 6वी 7वीचे 8वीचे 9वी 10वीचे वर्ग बंद होणार आहेत. त्याचं कारण असं की तिथे 0 शिक्षक संच मान्यतेमध्ये दाखवले. म्हणून 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा GR जो आहे याला जोडूनच हे बोलायला पाहिजे शैक्षणिक कामं आणि तो संच मान्यतेचा अन्यायकारक GR मागे घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की जेव्हा 9वी 10वीच्या मुलींना प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी नाहीत, म्हणून जर 0 शिक्षक असले म्हणजे शाळाही आहे, विद्यार्थी आहे, शिक्षक नाही म्हणजे शिक्षण नाही. म्हणजे कुठेतरी दूर वाडी वस्ती तांड्यावर पाड्यावर ह्या शाळा आहेत, छोट्या छोट्या शाळा. मग काय होणार? लोक त्या मुलींना शेतामध्ये मातीमध्ये बाल कामगार म्हणून बालमजूर म्हणून पाठवलं जाईल. कोविडच्या काळामध्ये जसं झालं आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आलेलो आहे, तसे बालविवाह तिथेच त्या शेतामध्ये त्यांचे ठरतील, लावून दिले जातील. आणि बालवयामध्ये अकाली मातृत्वाचे भोग या मुलींच्या नशिबी येणार आहे. अत्यंत गंभीर मुद्दा आहे. एक नव्या सामाजिक समस्येला आपण जन्म घालतो आहोत. आणि म्हणून संच मान्यतेचा जे काय अन्यायकारक GR आहे 15 मार्च 2024चा तोही मागे घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि शिक्षकांचा जो शिकवण्याचा वेळ खराब केला जातोय, अशैक्षणिक कामांचं दडपण ओझं, ऑनलाईन कामांचा वेगवेगळ्या प्रकारचा भोंगा, इथेही मला असं वाटतं की शासनानं याचा साकल्यानं विचार करायला पाहिजे. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं म्हणून खूप दिवसांनी हा व्हिडिओ आज आपल्यासमोर ठेवला. मला असं वाटतं की शिक्षकांनी, कार्यकर्त्यांनी, तज्ज्ञांनी, विचारवंतांनी शिक्षणाचं क्षेत्र जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. तिथून निर्मिती होत असते, मनुष्यबळाची निर्मिती होत असते. त्याच्यामुळे शिक्षण हा संवेदनशील विषय आहे, त्याच्याबद्दल सातत्यानं बोलत राहायला पाहिजे. कारण शिक्षणाच्या हमरस्त्यावरील वर्दळीनंच आपला देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असतो. आणि शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष जे आहे ते आपल्याला परवडणारं नाही. म्हणून या विषयावर बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, चर्चा करत राहिलं पाहिजे. धन्यवाद.